गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण गूळ तेलापासून मेथीचे लाडू बनवणार आहेत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी हे लाडू कशा पद्धतीने करणार आहे, तर आमच्या खानदेशच्या पद्धतीने मी तुम्हाला हे लाडू करून दाखवणार आहे। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथून मार्केटमधनं 1 किलो मेथी आणून आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 किलो गव्हाचं पीठ। गहू थोडे भाजून घ्यायचे, मेथी भाजायची नाही। तर चला मग आता मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवणार आहे की लाडूसाठी काय काय लागणार आहे ते। आता लाडूसाठी आपण घेतलेलं आहे इथे शेंगदाण्याचं तेल, त्याच्यानंतर 1 किलो खारी आणि 1 किलो खोबरं दोघी मिळून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। 3 किलो गूळ, अर्धा किलो डिंक, अर्धा किलो बदाम, अर्धा किलो अक्रोड। आता आपण हे सर्व तुम्ही व्यवस्थित बघू शकतात मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते। मेथी छान अशी बारीक दळून आणायची आणि त्याच्यावरती गहू आपण चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे। गहू आपल्याला 2 किलो घ्यायचे आहे, ते सुद्धा व्यवस्थित भाजून मेथीवर दळून आणायचे। तर चला मग मी आता एवढं तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे। लाडू कसे करणार आहे ते पण व्यवस्थित बघा। आता इथे मी बदाम थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे, जास्ती बारीक करायचे नाही, थोडे जाडसर राहू द्यायचे म्हणजे लाडूमध्ये छान लागतात। मेथीचे लाडू हे सर्वात गुणकारिक असतात। कोणाचं कंबर दुखतं, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाला संधिवाताचा त्रास असतो, म्हणून हे थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू करून खातात। तर खूप सोप्या पद्धतीने आणि बिलकुल कडू लागत नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने असे लाडू करून खाल्ले तर, म्हणजे लहान मुलंसुद्धा हे लाडू खाऊ शकतात, एवढे छान लागतात। आता मी इथे सर्व बदाम छान व्यवस्थित असे जाडसर वाटून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे अक्रोड पण असेच थोडेसे जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मी अर्धा किलो अक्रोड घेतलेले होते। आता तुमच्याकडे ड्रायफ्रूटमध्ये काजू असतील, पिस्ते असतील, तुमच्याकडे जेवढे फ्रूट असतील तेवढे तुम्ही लाडूमध्ये टाकू शकतात। चला मग आता आपली पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे, ती व्यवस्थित बघा। आता मी इथे एक कढई ठेवलेली आहे। आता आपण इथे वापरणार आहे शेंगदाण्याचं तेल। तर मी 1 किलो तेल आधीच याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। मग आपण त्याच्यामध्ये तळून घेणार आहोत अर्धा किलो डिंक। तर डिंक असं व्यवस्थित आपला म्हणजे नाहीच तरी 2-3 मिनटं छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे। जर तुम्ही घाई गडबडीने डिंक तळला तर आतून थोडा कच्चा राहतो, म्हणून तेल चांगलं व्यवस्थित तापू द्यायचं आणि मग डिंक चांगला व्यवस्थित आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे। कमीत कमी हे लाडू 10 किंवा 11 किलोचे तयार होणार आहेत। डिंक तळताना काळजी घ्यायची, म्हणजे डिंक जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो त्यावेळेस अंगावर तेल उडायची शक्यता असते, म्हणून डिंक केव्हाही तळताना सांभाळून डिंक तळायचा। आता आपण इथे अर्धा किलो डिंक पूर्ण तळून घेणार आहोत। तर आता आपण हे लाडूंमध्ये डिंक का घालतात, सर्वात पौष्टिक म्हणजे डिंक। जितका लाडूमध्ये डिंक असेल तितका लाडू छान तयार होतो। चला मग आता आपण इथे डिंक पूर्ण तळून घेतलेला आहे। आता आपण इथे काय करणार आहोत, त्याच कढईमध्ये आता आपल्याला परत 1 किलो तेल टाकायचं आहे। आता बघू शकता तुम्ही इथे मी डिंक पूर्ण तळून घेतलेला आहे। आता आपली जी पुढची प्रोसेस आहे ती पण खूप महत्त्वाची आहे। आता मी परत इथे 1 किलो तेल टाकलेलं आहे। आधी मी 1 किलो टाकलं होतं, नंतर 1 किलो टाकलं आणि त्याच्यानंतर परत अर्धा किलो, म्हणजे एकूण मला 2.5 किलो तेल लागलेलं आहे। आणि गूळ घेतला आता मी 3 किलो। आता गुळाला पण चांगलं असं व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचं आहे। आता आपण त्यात गरम तेलामध्ये हा गूळ टाकून घेणार आहोत। आता गूळ टाकल्यानंतर जरा काळजी घ्यायची, म्हणजे तेल आपल्या अंगावर उडायला नको, म्हणून व्यवस्थित हळूहळू थोडं थोडं टाकायचा गूळ। आता आपण हा गूळ पूर्ण टाकल्यानंतर तरी आपल्याला 5 किंवा 6 मिनटं पूर्ण गूळ विरघळोस्तोपर्यंत तेलामध्ये पूर्ण मिक्स करायचा आहे। त्याच्यामध्ये गुळाचा एक खडा पण राहू द्यायचा नाही। तर हे बघा आता मी पूर्ण गूळ टाकून
2-3 मिनिटासाठी पहिले व्यवस्थित मिक्स करणार आहे. म्हणजे आपल्याला 5 किंवा 6 मिनिटं हा गूळ पूर्ण मळून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही गूळ पूर्ण आपल्याला तेलामध्ये विरघळून घ्यायचा आहे. जास्ती पाक कडक करायचा नाही. आता आपली इकडे गूळ जोपर्यंत आपला पाक तयार होतोय गुळाचा तेलाचा आणि गॅस मीडियम ठेवायचा, जास्ती गॅस फुल ठेवायचा नाही. मेथीच्या लाडूसाठी किती साहित्य लागतं, कसं लागतं, किती साहित्य घेतलेलं आहे ते मी व्हिडिओमध्ये टाकून देणार आहे. आता आमच्या खानदेशमध्ये अशाच पद्धतीने हे मेथीचे लाडू तयार केले जातात आणि हे लाडू बिलकुल खराब होत नाही. 2 महिने एकदम आरामाने लाडू टिकतात. जेवढे हे लाडू मुरतात ना तेवढे लाडू खूप छान लागतात. जेवढं आपण गूळ आणि तेलाचा पाक तयार करायला घेतो ना तोपर्यंत कंटिन्यू आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे. बघा त्याच्यामध्ये अजून आपल्याला गुळाचे खडे दिसत आहेत ते. हे बघा हे खडे पूर्ण असे मुडायला पाहिजे तेलामध्ये. कंटिन्यू आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे. आता पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीला आपल्याला इथे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. जेव्हा आपण मेथी दळायला देतो ना त्यावेळेस 2 किलो गहू दिले होते मी. गहू छान व्यवस्थित भाजून घेतले होते आणि जेव्हा मेथी दळायची ना त्याच्यावरती हे गहू दळून घ्यायचे. आता हे गहूचं पीठ आता आपल्याला घमेलीमध्ये पूर्ण एका साईडने करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता टाकायचं आहे 1 किलो मेथीचं पीठ. तर ते बघा तुम्ही आता ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आता गव्हाच्या वरती आपण टाकून घेणार आहोत मेथीचं पीठ. जितके आपण साहित्य टाकणार आहोत ते व्यवस्थित बघा. आता बघा मेथीच्या पिठाला पण आता आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे पूर्ण गोल करून. आता आपला तिकडे पाक पण छान तयार झालेला आहे गुळाचा तेलाचा. तुम्ही जर अशा पद्धतीने हे लाडू केले ना तर परत परत बनवणार, एवढे छान लागतात आणि खूप सोपी पद्धत आहे. झटकीपट होणारी रेसिपी आहे ही मेथीच्या लाडूची. आता बघा आपला पूर्ण पाक व्यवस्थित तयार झालेला आहे. दिसते का तुम्हाला? एक तरी गुळाचा तुकडा त्याच्यामध्ये पूर्ण गूळ विरघळून गेलेला आहे तेलामध्ये. आता आपण हा पाक त्या पिठामध्ये टाकणार आहोत. सुरुवातीला आपल्याला फक्त गव्हाचं पीठ आणि मेथीच्या पिठामध्ये हा तयार केलेला गुळाचा तेलाचा पाक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. आता आपण जेव्हा याच्यामध्ये टाकू ना तर तुम्हाला असं वाटेल की खूपच तेल झालं, खूप गूळ झाला आहे. तसं काहीच होणार नाही आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता आपण याच्यामध्ये सर्व गूळ आणि तेलाचा पाक टाकून घेणार आहोत आणि पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. तेल आणि गुळाचा पाक टाकताना खूप काळजी घ्यायची. आता आपण हे सर्व गूळ तेलाचा पाक त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता इथून जी प्रोसेस असते ती खूप पटापट करावं लागते. जितकं पटापट हे पीठ गरम आपण लाडू बांधले जाईल ना तेवढे पटापट लाडू छान असे बांधले जातात. म्हणून ही प्रोसेस खूप पटापट करावं लागते. आता 5-6 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे गुळाच्या पाकामध्ये. तर बघू शकता तुम्ही. आता हे काम लाडू बांधायचं एकटीच्या बाईचं काम राहत नाही, म्हणून सोबत कोणी ना कोणी लागतं लाडू करताना. तर माझ्या मिस्टरांनी मला भरपूर मदत केली लाडू करताना. आता पाहू शकता तुम्ही आपण आता हे पूर्ण एकजीव पूर्ण करून घेणार आहोत. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी, आई अशा पद्धतीने हे लाडू करायची. 2-3 मिनिटासाठी असं एकदम कंटिन्यू मिक्स करायचं गव्हाचं पीठ आणि मेथीचं पीठ गुळाच्या आणि तेलाच्या पाकामध्ये. म्हणजे पूर्ण छान व्यवस्थित मिक्स होऊन जातं. जो डिंक आपण तळून घेतला होता अर्धा किलो तो आता चांगला मस्त असा बारीक चुरून घ्यायचा आहे आपल्याला. बारीक चुरला ना तर लाडू पण छान व्यवस्थित बांधले जातात. नाहीतर मग तुम्ही हा आपण जे तळलेला डिंक आहे हा तुम्ही आपण मोठ्या भांड्यामध्ये मिक्सरच्या त्याच्यामध्ये पण आपण बारीक करू शकतो. त्याच्यात एकदम पटकन बारीक होतो. जितका डिंक आपण मेथीच्या लाडूमध्ये वापरतो ना तितका सर्वात पौष्टिक असतो. म्हणून केव्हा आपण डिंक मेथीच्या लाडूमध्ये
जास्ती घालायचा। आता आपण हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे। त्याच्यात अशा गाठी वगैरे बिलकुल राहू द्यायच्या नाही। कंटिन्यू एकसारखं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट, त्याच्यानंतर आता हा आपण बारीक केलेला डिंक, असं भरपूर आपण आता डिंक टाकून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट, खोबरं, त्याच्यानंतर खारका, सर्व बारीक केलेलं पावडर सर्व आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडे जाडसर बदाम, असे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतले होते। खूप बारीक करायचे नाही, थोडे जाडसरच बदाम राहू द्यायचे, त्याच्याने लाडूला खूप छान अशी मस्त चव येते। आता आपण याच्यामध्ये टाकून घेत आहोत अक्रोड पण खूप बारीक नाही करायचे, थोडे जाडसरच राहू द्यायचे। आणि मी इथे घेतलं आहे खारी आणि खोबरं, ते पण छान असं मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं, ते पण मी इथे टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता जितक्या पटकनी आपल्याला हे मिश्रण पूर्ण मिक्स झाल्यावर पटापट जेवढे आपल्याकडनं लाडू बांधले जातील तेवढे आपण पटापट लाडू बांधून घ्यायचे। कसं मिश्रण एकदम गार झालं ना तर लाडू बांधायला खूप जड जातं, म्हणून आता मी हे सर्व पटापट सर्व मिक्स करून आता तुम्हाला लाडू बांधून दाखवणार आहे। तर पाहू शकता तुम्ही, सुरुवातीला किती पातळ वाटत होतं जेव्हा आपण गूळ तेल टाकलं पिठामध्ये त्यावेळेस, तर आता बघा कसं एकजीव पूर्ण तयार करून घेतलेलं आहे। तर आता मी हे सर्व मिक्स करून झाल्यावर आता इथे पटापट सर्व लाडू तयार करून घेणार आहे। तर तुम्हाला मी एक लाडू पहिले दाखवते कसा पटापट लाडू बांधले जातात। जेव्हा मिश्रण गरम असतं त्यावेळेसच पटापट लाडू बांधून घ्यायचे। तर पाहू शकता किती एकसारखे असे मस्त लाडू आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा। सर्वात पौष्टिक आणि मेथी थंडीच्या दिवसात खायलाच पाहिजे। आता मी इथे एकूण 11 किलोचे लाडू तयार केलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही कसे आपले एकसारखे असे मस्त लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझी मेथीच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका प्लीज। आणि आता बघा मी तुम्हाला एक लाडू पण इथे व्यवस्थित एकदम जवळून दाखवत आहे। तर आपले लाडू कसे झाले आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हा लाडू रोज सकाळी एक तरी खाल्लाच पाहिजे, बिलकुल कडू होत नाहीत। लहान मुलंसुद्धा हे लाडू खाऊ शकतात आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे लाडू दाखवलेले आहेत। गूळ आणि तेलापासून मेथीचे लाडू मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत। आमच्या खानदेशमध्ये असेच तयार करतात। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।